आहे आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने इतकं चांगलं वातावरण तयार केलंय. छान पाऊस झालेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या हातात वाफाळलेल्या चहाचा कप असेल, भजी केली असेल घरी कुणीतरी, आणि सोबत बेंगलोर मराठी साहित्यप्रेमीच्या विविध मान्यवरांच्या कवितांचा आस्वाद. हे सुख म्हणजे अजून काय असतं. कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती देऊ इच्छितो आपल्या बीएम साहित्यप्रेमी या समूहाविषयी. तुम्हाला माहिती आहेच, आपला बेंगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन वेगवेगळे आपले समूह आपण चालवत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, वेगवेगळ्या ज्या गोष्टींमध्ये लोकांना इंटरेस्ट असेल अशा गोष्टींसाठी. एक गोष्ट आपल्याकडे नव्हती, ती गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू झालेली आहे, ती म्हणजे साहित्याविषयी आवड असणाऱ्या लोकांसाठी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म. फेब्रुवारी महिन्यात मराठी भाषा दिन असतो. त्यासाठी आपण यंदा यावर्षी व्यक्त हो नावाची एक साहित्य लेखन स्पर्धा, ऑनलाईन साहित्य लेखन स्पर्धा घेतली होती. अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगला रिस्पॉन्स त्या स्पर्धेला मिळाला. अनेक नवनवीन कवी, लेखक आपल्याला त्यातनं मिळाले. त्यांचा आपण एक छान कार्यक्रम घेतला, एक मैफल घेतली आपण 1 मार्चला. आणि त्यानंतर ज्या लोकांना ह्या गोष्टीमध्ये रस आहे, साहित्यामध्ये रुची आहे, त्यांच्यासाठी एक कायमचा एक काहीतरी चांगला प्लॅटफॉर्म असावा, ह्या उद्देशानं बीएम साहित्यप्रेमी या समूहाची संकल्पना पुढे आली. मला आनंद वाटतो सांगायला, आपल्याकडे बीएम साहित्यप्रेमी नावाचा वेगळा टेलिग्राम ग्रुप आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य त्यांच्या स्वरचित कथा, कविता किंवा जे काही साहित्य असेल ते, किंवा इतर लेखकांचं साहित्य शेअर करत असतात. खरं सांगायचं तर ही मेजवानी असते. रोज कोणीतरी त्यात छान नवीन पदार्थ करून आणतो, स्वतःचा असेल किंवा त्याने युट्यूबवर पाहून तयार केलेला असेल साहित्याचा पदार्थ, आणि ती मेजवानी आपण सगळेजण घेत असतो. तर आज या ग्रुपच्या माध्यमातून आज आपण ही काव्य मैफिल इथे सादर करत आहोत. मला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की कृपया ह्या पुढचा 1 तासभर तुम्ही बाकी सगळी कामं सोडून फक्त आणि फक्त ह्या मैफिलीचा आस्वाद घेतला तर तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीचा आनंद घेता येईल. या कार्यक्रमाला सुरुवात, आजचा कार्यक्रमच आहे कवितांचा, तर सुरुवात करताना सुद्धा मला काही कवितेच्या 4 ओळी इथे वाचून दाखवायला आवडतील. कविता श्री यशवंत यांची आहे, प्रसिद्ध कवी आहेत महाराष्ट्रातले. त्यांची पानपोई नावाची कविता होती, ज्या कवितेमध्ये त्यांनी पानपोई या अर्थाने, म्हणजे पानपोई आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा उन्हाळा फार झालेला असतो, ऊन खूप असतं, लोकांना तहान खूप लागते, अशा वेळेस लोकांना मदत करण्याच्या हेतूने बऱ्याचशा संस्था, बरीचशी मंडळी माठात, रांजणात पाणी भरून ठेवतात, थंड पाणी लोकांना प्यायला मिळावं या अर्थाने. अशाच पद्धतीने एक साहित्यिक अशी पानपोई, जी साहित्याची पानपोई आहे, ज्यामध्ये तो काही पाणी, साहित्याचं पाणी आणून भरून ठेवतो आणि ज्याचा आस्वाद रसिकांना घेता येतो, अशा अर्थाची ती कविता आहे. त्या कवितेचं फक्त एक कडवं मी वाचून दाखवेन इथे नक्की. आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तीच्या त्या सिंधुगंगा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी अनेक लेखकांनी, अनेक साहित्यिकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यांनी आजवर केलेल्या या योगदानाचा जे काही, जी गंगा, ज्या सिंधुगंगा त्यांनी वाहल्या होत्या, त्यात पुढे त्यांनी कवींनी म्हटलंय, आणिल्या वाहून खांदी कावडी त्यांतील काही. म्हणजे त्यांनी तयार केलेलं एवढं मोठं जे साहित्य आहे, मराठी भाषेतील प्रचूर साहित्य आहे, त्यातला काही भाग आम्ही कावडीच्या रूपाने त्या साहित्याचा आम्ही आणलेला आहे आज. पांथसेवा साधनी हे व्हाव याते गार पाणी. म्हणजे जे पांथावरचे जे लोक आहेत, जे वाटसरू आहेत, आज जी रसिक मंडळी आहेत आपली बेंगलोर मराठी मधली, त्यांच्यासाठी हे थंडगार पाणी ह्या सगळ्या मंडळींच्या रूपाने आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. मृत्तिकेचे मात्र माझे कुंभही माझी नवाई. म्हणजे या सगळ्यामध्ये माझं जे योगदान आहे, माझं म्हणजे आज जे सगळे सादर करतात कविता, त्या प्रत्येकाचं जे योगदान आहे ते म्हणजे फक्त हे मृत्तिकेचे कुंभ आहे. साहित्याचं सुरुवात जी झाली मराठी भाषेमध्ये ती खूप वर्षांपासून झाली आहे, खूप मोठी परंपरा आहे आपल्याला. पण त्यातला काही भाग जो कदाचित मोठ्या कवींचा असेल किंवा स्वरचित असेल, असा आमच्या मृत्तिकेच्या रूपाने आज आम्ही सगळे तुमच्या समोर सादर करत आहोत. तर मला असं वाटतं की आता जास्त वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपले श्री रोहित आहेर यांना विनंती करतो की या पुढच्या कार्यक्रमाची त्यांनी असंच सूत्रसंचालन करावं. धन्यवाद नारायण भाऊ, खूपच छान सांगितलं तुम्ही साहित्याबद्दल. आणि खरंच आज पावसाने पण आपल्याला चांगली साथ दिली आहे, वातावरण थोडं रोमॅन्टिक केलेलं आहे. तर आम्ही सुरुवात करतोय. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे आभार, तुम्ही सर्व वेळात वेळ काढून फेसबुक लाईव्ह वरती आलाय. तर माझा एक प्रश्न आहे, कसे आहात? वजन वाढतंय ना?
लॉकडाऊन मध्ये वाढायलाच पाहिजे. तर मंडळी, आज तुम्ही ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत होता तो काव्य मैफिल, आज तुम्ही लाईव्ह फेसबुकवरती बघत आहात. तर ह्या कार्यक्रमात तब्बल 18 कवी, आपल्याच बँगलोरमधील 18 कवी 18 कविता विविध विषयांवरती सादर करणार आहे. आणि ह्या काव्य मैफिलीचा उद्देश असा आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या बालपणीत घेऊन जाणार आहे, काही कवितांमार्फत. नंतर तुम्हाला पहिल्या प्रेमाची आठवण करून देणार आहे. तसेच काही विनोदी कविता, काही त्याला विडंबन म्हणतो आपण, ते ऐकवून तुम्हाला भरभरून हरसवणार आहे आम्ही. तर चला मंडळी, आपण जास्त वेळ न दवडता या कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर आपल्या ग्रुपचं नाव जे आहे बीएम साहित्य प्रेमी, आणि आपलं महाराष्ट्रातील साहित्य ही खूप प्राचीन आहे. महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा आपलं पूर्ण साहित्याची ओळख ही इंद्रदेवाच्या काळापासून साहित्याची ओळख आहे. त्यानंतर इंद्रदेवाच्या काळापासून नंतर रामायण महाभारतामध्ये महाकाव्य गायले गेले. नंतर संत तुकाराम, एकनाथ यांच्या काळात ओवी, अभंग गायले गेले. त्यानंतर छत्रपतींच्या काळात पोवाडे, त्याच्यानंतर लावणी, असे विविध काव्य प्रकार महाराष्ट्रात आलेले आहे. तर याच साहित्याची ओळख करून देण्यासाठी, याच साहित्याला वंदना करण्यासाठी मी अनिकेतला विनंती करतो की त्याने कविता सादर करावी पहिली. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना. तर आमचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे, जसं आता तुम्हाला सांगितलं गेलं, तर त्याच अनुषंगाने त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये काय काय घडतं हे सांगण्यासाठी मी एक कविता लिहिली आणि तीच आपल्या समोर मी आज सादर करतोय. कवितेचं नाव आहे साहित्य वृंदावन. साहित्याचे वृंदावन हे, साहित्याचे वृंदावन हे, जिथे नाचे गोविंद काव्याने. साहित्याचे वृंदावन हे, जिथे नाचे गोविंद काव्याने. नयन कर्ण भाग्यवान होती एक एक शब्द पदाने. बासुरी नाही जरी वाजली, बासुरी नाही जरी वाजली, स्वरानंद तो काव्याचा. एक एक मधुर घोट चाखू साहित्यामृत प्यालाचा. बोली भाषा जरी अनेक, बोली भाषा जरी अनेक, माय मराठी जपतो येथे. बोली भाषा जरी अनेक, माय मराठी जपतो येथे. महाराष्ट्राची अखंड संस्कृती राखीतो आम्ही अशा काव्याने. कधी काव्य अन कधी कथा, कधी काव्य अन कधी कथा, भक्ती कधी कधी भाव असे. कधी काव्य अन कधी कथा, भक्ती कधी कधी भाव असे. चारोळ्यांची रांग येथे अन हायकू नामक ओळ दिसे. साहित्य इथे परमेश्वर, साहित्य इथे परमेश्वर, अन आम्ही त्याचे वार करी. साहित्य इथे परमेश्वर आणि आम्ही त्याचे वार करी. नितांत ठेवू अशीच भक्ती अन होऊ साहित्याचे वाटे करी. नितांत ठेवू अशीच भक्ती अन होऊ साहित्याचे वाटे करी. धन्यवाद. खूपच छान अनिकेत, साहित्याची खूप सुंदर प्रकारे तू ओळख करून दिली. तर मंडळी, आपण आता जवळजवळ 2 महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये, आणि आपण आपल्या कुटुंबासोबत आहे. आता कुटुंबासोबत आहे म्हटल्यावरती काहीतरी बालपणीच्या आठवणी निघणारच, बालपणीतलं काहीतरी आठवणारच, त्यावरती चर्चा होणारच. तस त्याच संदर्भात एक कविता घेऊन येत आहे स्मिता बर्वे. मी त्यांना विनंती करतो की सादर करावी. स्मिता बर्वे, मी यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार, मी स्मिता बर्वे. पहिला लॉकडाऊन जाहीर झाला आणि एकदम संकट कोसळल्यासारखे झाले. आता कसे होणार? आणि याच विचारात सुचलेली ही एक कविता. आठवते बालपण. मोदीजींनी जाहीर केला 21 दिवसांचा लॉकडाऊन. मोदीजींनी जाहीर केला 21 दिवसांचा लॉकडाऊन. काय करू नि कसे करू सगळे बसले सरसावून. काय करू नि काय करू सगळे बसले सरसावून. ना येणार सखूबाई, ना येणार रामागडी. ना येणार सखूबाई, ना येणार रामागडी. रोजचाच राम रगाडा,
जाणार कशी पुढे गाडी, रोजचाच राम रगाडा, जाणार कशी पुढे गाडी. आठवते बालपण, आठवते बालपण, सदा हसतमुख तत्पर आई. सडा सारवण दारात रांगोळी, पहाटेच होऊन जाई. सडा सारवण दारात रांगोळी, पहाटेच होऊन जाई. केर वारे अंथरून पांघरून, केर वारे अंथरून पांघरून सगळं वेळच्या वेळी. पूजा अर्चा होताच तयार असे नैवेद्याची थाळी. पूजा अर्चा होताच तयार असे नैवेद्याची थाळी. आजी भोवती जमायचा सगळा गोतावळा, आजी भोवती जमायचा सगळा गोतावळा. प्रत्येकालाच हवा असायचा ताज्या लोण्याचा गोळा, प्रत्येकालाच हवा असायचा ताज्या लोण्याचा गोळा. आजोबा थोडे रागीट, आजोबा थोडे रागीट, कडक आणि शिस्तीचे. धडे देती पाठांतर पाढे आणि शुद्ध लेखनाचे, धडे देती पाढे आणि शुद्ध लेखनाचे. बाबा असती व्यस्त पण चौफेर त्यांचे लक्ष, बाबा असती व्यस्त पण चौफेर त्यांचे लक्ष. काही कमी काही जास्त सदैव तत्पर अंधक्ष, काही कमी काही जास्ती आणि सदैव तत्पर अंधक्ष. नव्हता थाटमाट, नव्हता थाटपाट, नव्हता पैशाचा खणखणाट. सण उत्सव लग्न कार्य व्हायची थाटामाटात, सण उत्सव लग्न कार्य व्हायची थाटामाटात. आठवते बालपण, आठवते बालपण, तो रेशमी मजबूत धागा. कुठे कधी कसा हरवला आता तुम्हीच सांगा. आठवते बालपण, तो रेशमी मजबूत धागा. कुठे कधी कसा हरवला आता तुम्हीच सांगा. धन्यवाद. खूपच छान स्मिता बर्वे. ही कविता ऐकून नक्कीच तुम्हाला बालपणीची आठवण झाली असेल. तर अशाच बालपणीत आपल्या सर्वांचा लाडका देव म्हणजे आपण ज्याच्या कथा भरपूर ऐकलेल्या असा नटखट कृष्ण याच्यावरती एक सुंदर अशी कविता घेऊन येत आहे स्वप्नील अमृतकर. नमस्कार श्रोते वृंद हो, मी स्वप्नील अमृतकर. मित्रांनो, आपण सर्वच जाणतात की आपल्या मनाला मोहून टाकणारा आणि मोहन घालणारा, तसेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या अद्भुत अशा नटखट लीलांनी मोहित करणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा तो लाडका देव किंवा भगवंत म्हणजे श्रीकृष्ण. चला तर मग आज मी आपणाला ह्याच नटखट कान्हाच्या काही लीला व चमत्कार यावर केलेले एक सुंदर काव्य आपणा पुढे सादर करतो. रचनेचे शीर्षक आहे श्याम सावळा. मुखी बसे श्याम नाही दूचे काम, नाही मुखी नाम जीवन निष्काम. मुखी बसे श्याम रंगाने सावळा स्वभावाने भोळा. रंगाने सावळा स्वभावाने भोळा. सारे झाले गोळा दाटून यालळा. सारे झाले गोळा दाटून यालळा. मुखी बसे श्याम वाजते बासरी धुणती साजरी. वाजते बासरी धुणती साजरी. ऐकून बावरी राधारी लाजरी. ऐकून बावरी राधारी लाजरी. मुखी बसे श्याम यमुनेच्या तीरी कालियाचे घरी. यमुनेच्या तीरी कालियाचे घरी. ताल धरी शिरी
थिरकला हरी ताल धरे शिरी थिरकला हरी मुखी वसे श्याम संगती गवळे जमती सगळे संगती गवळे जमती सगळे प्रताप आगळे बघती सगळे प्रताप आगळे बघती सगळे मुखी वसे श्याम करीतो संहार माजता कहर करीतो संहार माजता कहर घडितो उद्धार कृपे चमत्कार घडितो उद्धार कृपे चमत्कार मुखी वसे श्याम वंदितो मी देवा आशीर्वाद द्यावा वंदितो मी देवा आशीर्वाद द्यावा भाळी हात ठेवा कृपेचा माधवा भाळी हात ठेवा कृपेचा माधवा मुखी वसे श्याम नाही दूचे काम मुखी वसे श्याम मुखी वसे श्याम धन्यवाद खूपच सुंदर स्वप्नील भाऊ. तुम्ही जो बालपणीतला आपला नटखट त्याची आठवण खूप छान करून दिली. तर मंडळी आता शाळेतले तर आयुष्य संपलंय, बालपण पण संपलंय आणि सुरू झालेली आपली कॉलेज लाईफ. आणि कॉलेज लाईफ म्हटल्यावरती प्रेम तर होणारच. तर कॉलेज लाईफ मधल्या अशाच पहिल्या प्रेमावरती एक कविता घेऊन येत आहे नूतन कुलकर्णी. मी त्यांना विनंती करतो की कविता सादर करावी. नमस्कार, मी सौ नूतन नवीन कुलकर्णी. माझी आजची कविता आहे पहिलं प्रेम. आणि ऍक्च्युली कॉलेजमध्ये किंवा शाळेपासूनची लिहायला पाहिजे होती कविता, पण किंवा कॉलेजमध्ये असं कधी पहिलं प्रेम झालंच नाही. पहिलं आणि शेवटचं प्रेम माझा नवराच आहे. सो मी एक अशी कविता केली आहे. मी सुरू करतेय. कवितेचे नाव आहे पहिलं प्रेम. पहिली दुसरी तिसरी चौथीत काहीच अगदी कळत नव्हतं. पहिली दुसरी तिसरी चौथीत काहीच अगदी कळत नव्हतं. पाचवीत सहावीत सातवीत आठवीत अल्लड निरागस वय होतं. पाचवीत सहावीत सातवीत आठवीत अल्लड निरागस वय होतं. 9वी हा 10वीचा पाया थोडं थोडं कळलं होतं. 9वी हा 10वीचा पाया थोडं थोडं कळलं होतं. करिअरचा हा टर्निंग पॉइंट, पण त्या वाटेला जायचे काय हे वय होतं. 11वीची मी कॉलेज गर्ल. 11वीची मी कॉलेज गर्ल. अभ्यासाचे ओझे नव्हते. 11वीची मी कॉलेज गर्ल. अभ्यासाचे ओझे नव्हते. इकडे तिकडे बघू नकोस, मुलांची अजिबात बोलू नकोस, असा धाक आई बाबा देत होते. आता सगळं कळलं होतं. आता सगळं कळलं होतं, पण एकदाच त्याला विचारायचं होतं. आता सगळं कळलं होतं, पण त्याला एकदाच विचारायचं होतं. पण त्याला काय वाटेल ह्या भीतीचं भूत पाठीवरती बसलं होतं. पण त्याला काय पाठीवरती बसलं होतं. ततपप करत करत विचारायची हिंमत केली. ततपप करत करत विचारायची हिंमत. होशील का रे तू माझा राजा, बनवशील का मला तू तुझी राणी. माझ्या या प्रपोजलने झाला तो कावरा बावरा. माझ्या या प्रपोजलने झाला तो कावरा बावरा. आनंदाच्या डोळ्यात त्याच्या चाचपडत तो उत्तरला आणि पुढे म्हणाला, लहानपणीचं पहिलं वहिलं तूच माझं होतीस क्रश. लहानपणीचं पहिलं वहिलं तूच माझं होतीस क्रश. तुला काय वाटेल भीतीने मनात सारखं व्हायचं धस. तुला काय वाटेल या भीतीने मनात सारखंच व्हायचं धस. स्वतःहून तो विचारलं सजनी,
स्वतःहून माफ करा, स्वतःहून तू विचारलंस काय डेअरिंग तुझी सजनी, स्वतःहून तू विचारलंस काय डेअरिंग सजनी, मलाच व्हायचंय तुझ्या राजा, बनवशील का तू मला तुझी राणी, मलाच व्हायचंय तुझा राजा, बनवशील का तू मला तुझी राणी. धन्यवाद. हा, खूपच छान. तर पहिलं प्रेम तर झालेलं आहे कॉलेज जीवनात, पण हे प्रेम यशस्वी होतच असं नाहीये. तर मे बी अयशस्वी पण होऊ शकतं. तर समजा ती नाहीच म्हणाली आणि तर तिच्या विरहात रडण्यासाठी, तिचं तिला विसरण्यासाठी आपले श्री विजय मल्ल्या यांनी खूप सुंदर थंड पेयाची सोय करून ठेवलेली आहे. ते घेऊन बसायचं आणि त्याच्या आठवणीत रडत बसायचं. तर अशाच ते जरी आपल्यासोबत नसले, आपल्या देशात नसले, पण त्यांचे आपल्यावरती उपकार फार आहे. तर असंच त्यांचं मनोगत घेऊन येत आहे अविनाश चिंचवडकर त्यांच्या विडंबन काव्यातून. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सादर करावं. नमस्कार मित्रांनो. तर मी जे आज विडंबन काव्य सादर करणार आहे ते आपले बंगलोरचे सुप्रसिद्ध श्री विजय मल्ल्याजी. जेव्हा ते भारत सोडून गेले, रात्री विमानाने निघून गेलेत, त्यावेळेला त्यांच्या मनात काय विचार असतील ते या विडंबन काव्यामध्ये मी नमूद केलेले आहे. तर याचे मूळ गीत जे आहे ते सुरेश भट यांचे आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. हे मूळ गीत आहे आणि त्याच्यावर आता हे विडंबन गीत विजय मल्ल्याचे मनोगत. इतकेच मला जाताना, इतकेच मला जाताना विमानामध्ये कळले होते, इतकेच मला जाताना विमानामध्ये कळले होते, लंडनने केली सुटका, लंडनने केली सुटका, इंडियाने छळले होते. केलेल्या कर्जदारांचे, केलेल्या कर्जदारांचे चल हप्ते गडे बुडवूया, केलेल्या कर्जदारांचे चल हप्ते गडे बुडवूया, पाऊल कधी मल्ल्याचे, पाऊल कधी मल्ल्याचे माघारी वळले होते. मी ऐकवली बँकांना, मी ऐकवली बँकांना किंगफिशरची तीच कहाणी, मी ऐकवली बँकांना किंगफिशरची तीच कहाणी, मी नाव परतफेडीचे, मी नाव परतफेडीचे तेव्हाही वगळले होते. घर माझे शोधाया, घर माझे शोधाया मी जगभर वणवण केली, घर माझे शोधाया मी जगभर वणवण केली, जे घर खुले दिसले ते, जे घर खुले दिसले ते आधीच गमाविले होते. आता शेवटचं कडवा. मी एकटाच त्या रात्री, मी एकटाच त्या रात्री हळुवार निसटलो होतो, मी एकटाच त्या रात्री हळुवार निसटलो होतो, मी पोचलो तेव्हा सारे धक्क्यात बुडाले होते, इतकेच मला जाताना विमानामध्ये कळले होते, लंडनने केली सुटका, इंडियाने छळले होते. धन्यवाद. खूपच सुंदर विजय मल्ल्या यांचं मनोगत. तर मंडळी, प्रेम तर गेलंच आहे, पण मित्र कायम सोबत असता, कायम. तर रक्ताच्या नात्यापेक्षाही हे नातं श्रेष्ठ असतं. याची सुरुवात, याची आपल्याला अनुभूती ही कॉलेज लाईफ मधून येण्यास सुरुवात होते. तर असेच एक मैत्रीवरती एक सुंदर अशी कविता प्रेरणा सादर करणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही कविता सादर करावी. नमस्कार, माझं नाव प्रेरणा चौक आणि रोहित म्हणाला तसं खरोखरच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मित्रमैत्रिणींचं खूप महत्व असतं आणि स्पेशली इथे बँगलोरला आल्यावर जेव्हा आपले सगळे नातेवाईक आप्तस्वकीय दूर असतात तेव्हा मित्रमैत्रिणी हे खूप आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. तर त्यावर आधारित माझी एक कविता आहे. कवितेचं नाव आहे दोस्ती के नाम. ए खुदा, शायद तेरी चौखट पर जन्मों से इंतजार किया है. ए खुदा, शायद तेरी चौखट पर जन्मों से इंतजार किया है, जो खुद से भी बढ़कर दोस्तों ने हमें प्यार दिया है. जो कभी खली अपनों की कमी, जो कभी खली अपनों की कमी, जो कभी उतरी आंखों में नमी, जो कभी खली अपनों की कमी, जो कभी उतरी आंखों में नमी, दोस्तों ने अपने इश्क से सराबोर किया है. न कभी की वफाओं से हरकत,
न कभी की वफाओं से हरकत, न कभी रखा उम्मीदों का बोझ। जब भी मिले बस खुशियों का दीदार हुआ है। बैठे जो कभी यादों के संग, गहराए कभी जो अतीत के रंग। कभी जो बैठे यादों के संग, गहराए कभी जो अतीत के रंग। कभी जो बैठे यादों के संग, गहराए कभी जो अतीत के रंग। अपने आप का बस दोस्तों पे इख्तियार पाया है। अब इससे ज्यादा कैसे करूं इजहार मोहब्बत दोस्तों, कि अब इससे ज्यादा कैसे करूं इजहार मोहब्बत दोस्तों, कि रब का मतलब तुमने समझाया है, कि रब का मतलब तुमने समझाया है। धन्यवाद. खूपच छान. तर आता कॉलेज म्हटल्यावरती फक्त प्रेम किंवा दोस्तीच नसते, तर शिक्षण पण असतं. प्रत्येकाला शिकून आपल्या पायावरती उभं राहायचं असतं आणि मुलींनाही विशेषतः आपल्या पायावरती उभं राहायचं असतं. पण काही कारणास्तव त्यांना शिक्षण सोडावं लागतं किंवा त्यांचं हे स्वप्न अर्धवट राहतं. तर असंच एक अर्धवट राहिलेलं स्वप्न एक कवितेतून सादर करणार आहे कल्याणी. तर कल्याणीला विनंती करतो की तिने कविता सादर करावी. बँगलोर मराठीच्या सर्व रसिकांना माझा नमस्कार. मी कल्याणी आणि आज तुमच्यासमोर एक कविता सादर करतेय. तर आयुष्यात आपलं ध्येय गाठत असताना आपल्याला बऱ्याच परिस्थितींचा सामना करावा लागतो. विशेषतः स्त्रियांना खूप साऱ्या अडचणींवर मात करून त्यांची ध्येय पूर्ण करावी लागतात. तर माझ्या अशाच काहीशा अनुभवावर मी ही कविता लिहिलीये, तिचं नाव आहे मलाच हरवून मी जिंकले. मलाही जग जिंकायचे होते, उंच आकाशी झेपावयाचे होते. मलाही जग जिंकायचे होते, उंच आकाशी झेपावयाचे होते. गगनपटलावर भरारी घेऊन डोळ्यातले स्वप्न साकारायचे होते. असेल वाट सोपी वाटले होते, नियतीला ग्राह्य धरले होते. असेल वाट सोपी वाटले होते, नियतीला ग्राह्य धरले होते. कोण जाणे वाटांमध्ये किती खाचखळगे पसरले होते. प्रयत्नांचे गाठोडे रचले होते, अनेक प्रवृत्त्यांना झेलत होते. प्रयत्नांचे गाठोडे रचले होते, अनेक प्रवृत्त्यांना झेलत होते. मनाने मात्र अनावधानाने मानापमानांचे हिशोब मांडले होते. मनोमनी जाणवले होते, कष्टांचे दिवस सरले होते. मनोमनी जाणवले होते, कष्टांचे दिवस सरले होते. जग जिंकताना बेमालूमपणे मलाच हरवून मीच जिंकले होते. मलाच हरवून मीच जिंकले होते. धन्यवाद. खूपच छान कल्याणी. खूपच प्रेरणादायी कविता होती. तर मंडळी, लग्नानंतर पण एका बायकोचा जो आपल्या नवऱ्यावरती विश्वास असतो, तर तो एक विश्वास तिने एका कवितेतून सादर केलेला आहे. आणि ही कविता सादर करण्यासाठी मी स्वप्नाली धांदर यांना विनंती करतो की त्यांनी सादर करावी. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौ स्वप्नाली अनिल धंदर. समस्त रसिक श्रोतांना माझं विनम्र अभिवादन. आणि आज मी तुमच्या समोर छोटीशी रचना सादर करत आहे. ही स्पेसिफिकली नवरा बायकोच्या रिलेशनवर आहे. जसं रोहितने सांगितलं, नवरा बायको हे दोघंही विरुद्ध गुणांचे असतात, तरीही एकमेकांना खूप पूरक असतात. त्यामुळे सुचलेले काही शब्द इथे मी मांडलेले आहेत. तर कवितेचं नाव आहे तू आणि मी. तू तू म्हणजे निरभ्र आकाश, मी हिरवी धरती. तू भक्कम आधार वृक्ष, मी वेल विसावले तुझवरती. तू कोसळणारा पाऊस, तू कोसळणारा पाऊस, मी चिंब मातीचा गंध. तू विशाल अथांग समुद्र, मी तुझीच नदी रे बेधुंद. तू कृष्ण सावळा, मी तुझीच सावली. तू कृष्ण सावळा, मी तुझीच सावली. तू निशब्द भावना, तू निशब्द भावना, मी तुझ्या हृदयाची बोली. तू आणि मी जगतो एकमेकांसाठी. तू आणि मी जगतो एकमेकांसाठी. 7 जन्मासाठी बांधल्या तुझ्या माझ्या रेशीम गाठी. 7 जन्मासाठी बांधल्या तुझ्या माझ्या रेशीम गाठी. धन्यवाद. खूपच छान होत्या या रेशीम गाठी. तर आता नवरा बायकोचा नवीन संसाराचा विषय जर निघालेलाच आहे, तर अजून एक त्यात कविता आहे.
जो की नवीन लग्न झालेलं आहे आणि खूप दिवस पीजी वरच मेस वरच खाऊन एक वैतागलेला नवरा आपल्या बायकोला सारखं हे करून दे ते करून दे खायला असं सांगत असतो. तर एक त्या वैतागलेल्या बायकोचं एक मनोगत पुढच्या कवितेत मी प्रणव बनसोडे यांना सांगेल की सादर करावं. नमस्कार, मी प्रणव. लॉकडाऊन चालू असल्यामुळे सारखं माझ्यासारखं खाय खाय करणाऱ्या नवऱ्याबद्दलची एक छोटी तक्रार, प्रेमळ तक्रार बायको करते आहे. तर शांता शेळके रचित आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी ज्याला संगीतबद्ध केलेलं आहे असं सुप्रसिद्ध नाट्यगीत काटा रुते कुणाला यावर एक विडंबन रचण्याचा प्रयत्न मी केला, तो सादर करतो. पोळी देऊ का तुम्हाला तूप त्यावरी लावणी, पोळी देऊ का तुम्हाला तूप त्यावरी लावणी, तुझं ब्रेड ना पचावे हा काय शाप आहे. त्रागा कसा मी वर्णू पोळी लाटण्या मागीचा, त्रागा कसा मी वर्णू पोळी लाटण्या मागीचा, दोन्हीही हात दुखती हा काय ताप आहे. दिवसात राबुनी मी जळत्या चुली समोरी, दिवसरात राबुनी मी जळत्या चुली समोरी, तुझी भूकहीन शमने हा क्लेश अमाप आहे. खिचडी मागतो तू बिर्याणी केली असता, खिचडी मागतो तू बिर्याणी केली असता, तुझे वाकडे वागणे पिके हे पाप आहे, पिके हे पाप आहे. धन्यवाद. हा, हे तर खरंच पाप आहे इतका त्रास देणं. तर मंडळी, संसार किती सुखात असला, किती आनंदी असले, सासू सासरे पण किती पण चांगले असले, तर एका महिलेला तिचं माहेरच्या आठवणी येतात, तिच्या माहेरच्या अंगणातील आठवणी त्या येतच असतात. तर अशाच माहेरच्या अंगणातील आठवणी सादर करत आहे रुपाली भोळे. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार, मी सौ रुपाली भोळे. स्त्री स्त्री मनाच्या एका कप्प्यामध्ये अविस्मरणीय अशा असंख्य माहेरच्या आठवणी असतात. अशाच काही आठवणी माझ्या मनातल्या, माझ्या माहेरच्या अंगणातल्या आणि बहरलेल्या गुलमोहरातल्या, त्या आज मी तुम्हाला कवितेरूपात सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे माहेरच्या अंगणातील आठवणी. प्रवास वाटेवर दृष्टी पडला बहरलेला गुलमोहर, प्रवास वाटेवर दृष्टी पडला बहरलेला गुलमोहर, सोबतीने वळले मन त्या आठवणींत, सोबतीने वळले मन त्या आठवणींत, सुंदर त्या विस्मरणीय क्षणांच्या उजळणीत. मग आठवला तो माहेरच्या अंगणातील गुलमोहर, मग आठवला तो माहेरच्या अंगणातील गुलमोहर, आठवली ती हिंदोळ्याच्या वाऱ्याची हलकीशी फुंकर, आठवली ती हिंदोळ्याच्या वाऱ्याची हलकीशी फुंकर, दृष्टी पडली डोईवर, दृष्टी पडली डोईवर, हिरव्या लाल केशरी रंगछटा सुंदर, दृष्टी पडली भुईवर, दृष्टी पडली भुईवर, सुंदर लाल केशरी रंगछटा दारासमोर, त्याच झाडाच्या बुंध्याजवळ मैत्रिणींना निरोप देतानाची चरचर, त्याच झाडाच्या बुंध्याजवळ मैत्रिणींना निरोप देतानाची चरचर. मग याच झाडाच्या छायेखाली मंडपात हळद लेपली गालावरी, येथूनच गेली नटलेली नवरी बाशिंग बांधून मांडवद्वारी, आणि अश्रुधारा लागल्या ओघळू नयनी, झाली पाठवणी सासरी. आता ओल्या आठवणींनी मन फिरून आले थाऱ्यावर, आता ओल्या आठवणींनी मन फिरून आले थाऱ्यावर, उमटले स्मित अस्य ओठांवर, काय वर्णू मी त्या आठवणी ते गुलमोहराचे सौंदर्य, काय वर्णू मी त्या आठवणी ते गुलमोहराचे सौंदर्य, ते तर अप्रतिम निसर्गाचे औदार्य,
किती किती भुरळ घालणाऱ्या मनाला सुखवणाऱ्या आठवणी. किती किती भुरळ घालणाऱ्या मनाला सुखावणाऱ्या आठवणी. मनाले अलगत स्पर्शून यावे त्या अल्लडपणच्या वेड्या मने. त्या अल्लडपणच्या वेड्या मने. मनाला गारवा देणाऱ्या अशा काही माझ्या माहेरच्या अंगणातील आठवणी. माहेरच्या अंगणातील आठवणी. धन्यवाद. खूपच छान शब्दांत वर्णन केले माहेरच्या आठवणींचं. तर आठवणींचा विषय निघालाच आहे, तर आपण आठवणींवरती काही चारोळ्या पण घेऊ. तर मी मुक्ता कुलकर्णी यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या चारोळ्या सादर कराव्या. नमस्कार. मी सौ मुक्ता जोशी कुलकर्णी. आजच्या या काव्य मैफलीमध्ये मी माझ्या काही चारोळ्या सादर करत आहे. माझ्या चारोळ्यांचा विषय आहे आठवण. अवचित एका संध्याकाळी तिची भेट झाली. अवचित एका संध्याकाळी तिची भेट झाली. तिच्या आठवणींनी माझी सारी रात्र गेली. श्रावणातील कुंद संध्याकाळ आणि वाहणारा मंद वारा. श्रावणातील कुंद संध्याकाळ आणि वाहणारा मंद वारा. विरहात शोधत होतो मी तुझ्या आठवणींचा निवारा. आठवांचा बेभान वारा मनाला स्पर्शला. आठवांचा बेभान वारा मनाला स्पर्शला. जाणीवेने तुझ्या आसमंत गंधाळला. अबोल शब्दातही प्रीतीचा एक अर्थ आहे. अबोल शब्दातही प्रीतीचा एक अर्थ आहे. नजरेची भाषा उमगत नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. सांजवेळी तुला बिलगून येताना श्वास झुळुकीचा बहरतो. सांजवेळी तुला बिलगून येताना श्वास झुळुकीचा बहरतो. स्पर्शाच्या तुझ्या जाणीवेने मी नव्याने मोहरतो. नमस्कार. धन्यवाद. खूपच सुंदर चारोळ्या होत्या मुक्ता कुलकर्णी यांच्या. तर मंडळी विषय जर निघालाच प्रेमावरती, आठवणीवरती, तर एक पुढची प्रेयसी असो किंवा बायको, ती तितकीच हट्टी असते, निरागस असते, बालिश असते आणि वेळ प्रसंगी तितकीच ती समजदार पण असते. आणि विशेष म्हणजे ती प्रत्येक रूपात देखणीच दिसते. तर अशाच एका स्त्रीचं, एका प्रेयसीचं वर्णन विविध रूपांमध्ये मी एका कवितेत मांडत आहे. माझं नाव रोहित आहेर आणि कवितेचं नाव आहे माझी वाली. नाक मुरडत रुसायची मग गालात हसायची. नाक मुरडत रुसायची मग गालात हसायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. बोललोच कधी कुणा दुसरी सोबत तर डोळे वटारून दम भरायची. बोललोच कधी कुणा दुसरी सोबत तर डोळे वटारून दम भरायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. उगाच फालतू जोक मारायची त्यावर स्वतःच हसायची. उगाच फालतू जोक मारायची त्यावर स्वतःच हसायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. कधी कधी साडीत यायची, बघितलं की फार लाजायची. कधी कधी साडीत यायची, बघितलं की फार लाजायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. प्रवास अभ्यास करून थकायची, मग माझ्याच खांद्यावर झोपी जायची. प्रवास अभ्यास करून थकायची, मग माझ्याच खांद्यावर झोपी जायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. मला नाराज किंवा चिंतेत बघायची. मला नाराज किंवा चिंतेत बघायची तेव्हा समजूत घालून धीर द्यायची. मला नाराज किंवा चिंतेत बघायची तेव्हा समजूत घालून धीर द्यायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. परिस्थिती समजून घ्यायची तेव्हा खूप शहाण्यासारखं वागायची. परिस्थिती समजून घ्यायची तेव्हा खूप शहाण्यासारखं वागायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. नाक मुरडत रुसायची मग गालात हसायची. माझी वाली तेव्हा लई देखणी दिसायची. धन्यवाद. तर मंडळी ही होती एका प्रियसीचं, बायकोचं वर्णन विविध रूपातलं. तर आपला सर्वांना प्रकाश देणारा सूर्य, सूर्यावरती पण खूपच सुंदर लिहिलेलं आहे. मी शिवरंजन यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी.
Kapil video. नमस्कार, मी शिवरंजन कोळवणकर. मुळातच सूर्यावरती किंवा चंद्रावरती खूप कविता लिहिल्या जातात, पण उगवत्या सूर्यावर सर्वसाधारणपणे कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. भारतांबेंची मावळत्या दिनकरा ही कविता एक प्रसिद्ध आहे. मुळातच रत्नागिरीचा समुद्र किनारा आणि त्या समुद्र किनाऱ्यावर संध्याकाळची होणारी प्रत्येक भेट ही या कवितेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हा मावळता सूर्य माझा मित्र कसा झाला त्याचीच ही गोष्ट. मावळत्या सूर्या तुला माझा सलाम, तुझ्यामुळेच नाही मी दुनियेचा गुलाम. मावळत्या सूर्या तुला माझा सलाम, तुझ्यामुळेच नाही मी दुनियेचा गुलाम. केलं असतं त्यांनी मला राजा, केलं असतं त्यांनी मला राजा भातुकलीच्या खेळात, अन मांडला असता माझा बाजार एका बंद कपाटात. तू जवळ होतास म्हणून जे आहे ते स्वीकारत गेलो, तू जवळ होतास म्हणून जे आहे ते स्वीकारत गेलो. तू साथ दिलीस म्हणून तप्त पाऊल वाटात चालत राहिलो. कुणीच नाही दूरदेशी जवळच आपलंस ओळखीच, कुणीच नाही दूरदेशी जवळच आपलंस ओळखीच. ज्याचे त्याचे चेहरे जणू मी त्यांच्यासाठी एक सांज, ज्याचे त्याचे चेहरे जणू मी त्यांच्यासाठी एक सांज. तू मात्र रोज भेटलास. रत्नागिरीत, मुंबईत, चेन्नईत, प्रत्येक ठिकाणी तू रोज भेटलास. माझ्यासाठी तुझी वेळ ठरलेली, तू मात्र रोज भेटलास. माझ्यासाठी तुझी वेळ ठरलेली. जाताना प्रतिबिंबाची स्वप्न करून जायचंस माझी, जाताना प्रतिबिंबाची स्वप्न करून जायचंस माझी. जलसफर तूच घडवलीस मला होडीतून पहिली, जलसफर तूच घडवलीस मला होडीतून पहिली. तुझ्या विरहाची ही सोबत तिथेच नारे घडली, तुझ्या विरहाची ही सोबत तिथेच नारे घडली. मग हरवलास तूही माझ्यासारखाच भर रस्त्यात, मग हरवलास तूही माझ्यासारखाच भर रस्त्यात. अगदी आजपर्यंत भटकत होतास अधांतरी. अरे दोस्ता किती शोधलं तुला तुझ्याच सावलीत मी, अरे दोस्ता किती शोधलं तुला तुझ्याच सावलीत मी. होता फक्त तुझ्यावर विश्वास, होता फक्त तुझ्यावर विश्वास. बाकी दुनिया हरामी. सगळं काही विसरून जाऊ पुन्हा एकदा जलसफर करू, सगळं काही विसरून जाऊ पुन्हा एकदा जलसफर करू. तुझं माझं नातंच अमानवी, दुनियेचे नियमही झुगारू. आणि अशा या माझ्या अमानवी मित्रासाठी तुझं माझं नातंच अमानवी, दुनियेचे नियमही झुगारू. खरंच मावळत्या सूर्या तुला माझा सलाम, खरंच मावळत्या सूर्या तुला माझा सलाम. कारण तूच आहेस माझा सखा आणि मी मात्र तुझ्या दोस्तीचा गुलाम, कारण तूच आहेस माझा सखा आणि मी मात्र तुझ्या दोस्तीचा गुलाम. धन्यवाद. मावळत्या सूर्याबद्दल अतिशय सुंदर लिहिलं शिवरंजन यांनी. तर आता सखा आहे, सखा सूर्य पण आहे आणि सखा एक पती पण असतो. तर असाच सखा कुणावरती रुसला, मनाने थोडा दूर गेला, तर त्याच्या आठवणीत एक सखी काय लिहिते हे चेतनाताई त्यांच्या पुढच्या कवितेतून सादर करणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार, माझे नाव चेतना बाळसराफ. एक खूप सुंदर अशा प्रेमात असलेल्या जोडप्यामधला हळवा आणि निरागस असा रुसवा मी या कवितेत मांडलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे वाट तुझी पाहते रे. वाट तुझी पाहते रे माळीवर नित्य अशा सायंकाळी, वाट तुझी पाहते रे माळीवर नित्य अशा सायंकाळी. आस तुझी लागते रे तुझ्या विना काया माझी सावळी, आस तुझी लागते रे तुझ्या विना काया माझी सावळी. उशिरा जरी येशील तू तरी बहरून येईल मन माझे, उशिरा जरी येशील तू तरी बहरून येईल मन माझे.
रुसवा असा तो किती क्षणांचा, जेव्हा केविलवाने मनवणे तुझे. रुसवा असा तो किती क्षणांचा, जेव्हा केविलवाने मनवणे तुझे. तू तसाच धुंदीत माझ्या देत राहाशील डोलकी. तू तसाच धुंदीत माझ्या देत राहाशील डोलकी. नको छळूस म्हणत मी देईल तुला रे होलकी. नको छळूस म्हणत मी देईल तुला रे होलकी. अशा ह्या सोनेरी क्षणांचा सजवून ठेवेल मी मळा. अशा या सोनेरी क्षणांचा सजवून ठेवेल मी मळा. राहशील सोबत उकलायला मोर पिसांच्या त्या सुंदर लळा. राहशील उकलायला सोबत त्या मोर पिसांच्या सुंदर लळा. धन्यवाद. आपल्या रुसलेल्या साख्यावरती अतिशय सुंदर काव्य सादर केलेलं आहे चेतना बाळसराफ यांनी. तर जर हळव्या मनाचा विषय निघालाच आहे तर कुणाचं रुसणं, कुणाचं रागावणं, भांडण हे एका हळव्या मनाच्या व्यक्तीला जरा जास्तच भावतं. तर अशाच एक हळव्या मनावरती हळव्या मनाच्या व्यक्तीचं एक कविता सादर करणार आहे उदय देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार, मी उदय देशमुख. तर मी आपणाला एक हळव्या मनास माझ्या नुकत्याच तारुण्यात उमललेल्या मुलाची, विद्यार्थ्याची, जो की नुकताच कॉलेजला गेलेला आहे आणि त्याच्या मनात जे चाललेलं आहे त्याविषयी एक सुंदर कविता सादर करत आहे. तर कवितेचं नाव आहे हळव्या मनास माझ्या. हळव्या मनास माझ्या साहून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साहून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साधून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साहून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साधून एकदा जा हळव्या मनास माझ्या. मी हार हा फुलांचा ल्यालो तुझ्याच साठी. मी हार हा फुलांचा ल्यालो तुझ्याच साठी. हुंगून एकदा जा हळव्या मनास माझ्या. मी हार हा फुलांचा ल्यालो तुझ्याच साठी. हुंगून एकदा जा हळव्या मनास माझ्या. मी हार हा फुलांचा ल्यालो तुझ्याच साठी. हुंगून एकदा जा हळव्या मनास माझ्या. बेधुंद ती विराणी गातोय काळ जाणे. बेधुंद ती विराणी गातोय काळ जाणे. ऐकून एकदा जा हळव्या मनास माझ्या. बेधुंद ती विराणी गातोय काळ जाणे. ऐकून एकदा जा हळव्या मनास माझ्या. येतेस नित्य स्वप्नी, येतेस नित्य स्वप्नी लागे पिसे जीवाला. येतेस नित्य स्वप्नी लागे पिसे जीवाला. भेटून एकदा जा हळव्या मनास माझ्या. येतेस नित्य स्वप्नी लागे पिसे जीवाला. भेटून एकदा जा हळव्या मनास माझ्या. पेटून राख माझ्या, पेटून राख माझ्या होतेय काळजाची. पेटून राख माझ्या होतेय काळजाची. विझवून एकदा जा हळव्या मनास माझ्या. पेटून राख माझ्या होतेय काळजाची. विझवून एकदा जा हळव्या मनास माझ्या. का लावतेस नादी, का लावतेस नादी नाजूक या पतंगा. का लावतेस नादी नाजूक या पतंगा. जाळून एकदा जा हळव्या मनास माझ्या. का लावतेस नादी नाजूक या पतंगा. जाळून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साधून एकदा जा हळव्या मनास माझ्या. साहून एकदा जा हळव्या मनास माझ्या. ऐकून एकदा जा हळव्या मनास माझ्या. विझवून एकदा जा हळव्या मनास माझ्या. भेटून एकदा जा हळव्या मनास माझ्या. जाळून एकदा जा हळव्या मनास माझ्या. धन्यवाद. थँक्यू. खूपच सुंदर. हळव्या मनाच्या व्यक्तीची ही कविता. तर हळव्या मनाच्या व्यक्तीला आठवणी पण खूप सतावतात आणि आयुष्यात कितीही पुढे गेलो तर कधी निवांत क्षणी जर आपण बसलोच तर जुन्या वहीतील शेवटच्या पानावरच्या पण काही आठवणी आपल्याला आठवतात. तर अशाच शेवटच्या पानावरच्या काही आठवणी घेऊन येत आहे अभिजित कांडेकर त्यांच्या कवितेतून. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची कविता सादर करावी. राम राम मंडळी, माझं नाव अभिजित कांडेकर. जसे रोहित भाऊ बोलले तसंच या इथे जमलेल्या प्रत्येक साहित्यप्रेमीप्रमाणेच माझ्याही आयुष्यामध्ये साहित्याची सुरुवात झाली. मात्र ती सुरुवात जरा वेगळी होती. ती होती वहीच्या शेवटच्या पानापासून. तसंच तुमच्या सर्वांच्या
परवानगीने अशीच एक छोटीशी आठवण, शेवटच्या पानांवरची हट्टी आठवण इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. लिहिलेलं तिचं नाव शेवटच्या पानावर, लिहिलेलं तिचं नाव शेवटच्या पानावर, आजही आठवतं तसंच, हातांवरच्या मेहंदीसारखं, विसरत नाही कसंच. माळलेल्या तिच्या फुलासारखं, माळलेल्या तिच्या फुलासारखं कोरलं एक शेवटच्या पानावर. विफल प्रयत्न नको खोडायचा, विफल प्रयत्न नको खोडायचा, ठासलंय ते आता मनावर. जशी तू हसायची तशीच, जशी तू हसायची तशीच, माझ्या वहीची पानेही हसायची. माझ्यासारखीच वहीची पानेही तुझ्यातच हरवलेली हसायची. माझ्यासारखीच वहीची पानेही तुझ्यातच हरवलेली असायची. संपली शाळा भरली वही, संपली शाळा भरली वही, पुन्हा तू कधी दिसलीच नाही. अनेकदा उघडून बघितली अभिनय, अनेकदा उघडून बघितली अभिनय, मात्र परत वही तशी हसलीच नाही, परत वही कधी हसलीच नाही. धन्यवाद. खूपच सुंदर होती शेवटच्या पानावरची कविता. तर मंडळी, आपण तब्बल 16 कविता ऐकल्या आतापर्यंत नॉन स्टॉप. पण खरंच कविता लिहिणं इतकं सोपं असतं का? तर हे किती सोपं असतं आणि किती अवघड असतं हे आपण पुढच्या कवितेतून जाणून घेऊ अंजली संगोई यांच्याकडून. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार मंडळी, माझं नाव अंजली संगोई. आमचा हा साहित्यप्रेमी ग्रुप नेहमीच ऍक्टिव्ह असतो. कधी हायकू तर कधी चारोळ्या, असं विविध उपक्रम सुरूच असतात. हा उपक्रम 2 दिवसापूर्वी लाईव्ह येण्याचा उपक्रम जेव्हा आमच्या ग्रुपवर आला आणि त्याचा मेसेज आला, त्याचे नियम आणि विषय बघून माझ्या मनात जो गोंधळ झाला तो मी या कवितेत मांडलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे कविता. हो, माझ्या कवितेचं नाव पण कविताच आहे. करा कविता ते का इतकं सोपं असतं? करा कविता ते का इतकं सहज असतं? त्यात अजून जर विषय दिला तर फारच अवघड होऊन बसतं. त्यात अजून जर विषय दिला तर फारच अवघड होऊन बसतं. कॉलेज, प्रेम, रोमांस म्हटलं, कॉलेज, प्रेम, रोमांस म्हटलं तर 2-2.5 तप मागे जावं लागेल. कॉलेज, प्रेम, रोमांस म्हटलं तर 2-2.5 तप मागे जावं लागेल. आणि म्हातारपणावर कर म्हटलं तर अजून बराच अवकाश वाट पाहावी लागेल. म्हातारपणावर कर म्हटलं तर अजून बराच अवकाश वाट बघावी लागेल. पण हल्लीच्या कवितांना थोडीशी उपदेशाची किनार झळकते. हल्ली केलेल्या कवितांना थोडी उपदेशांची किनार झळकते आणि कितीही नाही म्हटलं तरी शब्दातनं ती हळूच डोकावते. कितीही नाही म्हटलं तरी शब्दातनं ती हळूच डोकावते. पण विचारांच्या कवितेचं मात्र तसं नसतं. विचारांच्या कवितेचं मात्र तसं नसतं. तप काय वेळ हा हिशोबच नसतो. विचारांच्या कवितेचं मात्र तसं नसतं. तप काय वेळ हा हिशोबच नसतो. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. आपला समजून जगायचा असतो. प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. आपला समजून जगायचा असतो आणि आनंदाने त्यातच रमायचंही असतं. आनंदाने त्यातच रमायचंही असतं. करा कविता ते का इतकं सहज असतं? करा कविता ते का इतकं सहज असतं? त्यात अजून विषय दिले तर फारच अवघड होऊन बसतं. धन्यवाद. खूपच सुंदर अंजली ताई. कविता करणं किती सोपं असतं आणि किती अवघड असतं त्यांनी ह्या कवितेत खूप छान मांडलंय. तर मंडळी, आपण कविता विविध विषयांवरती लिहित असतो. प्रेमावरती, दुःखावरती आणि संकटावरती पण कविता असायलाच हव्या. तर संकट कुठलंही असो, एक देवाचं नामस्मरण असलं, देवाची साथ असली आपल्या सोबत, तर ते संकट आपल्याला लवकरच सोडून पळून जातं. तर अशाच एक प्रेरणादायी कविता दीपाली वजे सादर करणार आहे. कविता आहे ए मालिक तेरे बंदे हम, त्याचं मराठी अनुवादन. ही आपली शेवटची कविता असेल आजची. तर मी दीपाली ताईंना विनंती करतो की त्यांनी कविता सादर करावी. नमस्कार, मी सौ दीपाली वजे. माझी आवडती कविता आहे ए मालिक तेरे बंदे हम, याचे मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. हे परमात्मा तुझ संतान आम्ही, असेच राहावे आमचे कर्मही.
नेकीने चालत नि दुष्कर्मे टाळत, ज्याने हासून सहज जाईदम. हे परमात्मा तुझ संतान आम्ही, अति कमजोर आहे माणूसही, आणि लाखोंची त्यास कमी. तू जरा आहेस उभा निदयाळू मोठा, तुझ्या कृपेने थांबत धरती. दिलास जेव्हा आम्हाला तू जन्म, तूच झेलत आमचे सारे गम. नेकीने चालत नि दुष्कर्मे टाळत, ज्याने हासून सहज जाईदम. हे परमात्मा तुझ संतान आम्ही, हा अंधार दाटीस जात आहे, तुझा माणूस घाबरला आहे. होत आहे बेसावत काहीच नाही दिसत, सुखाचा सूर्य लपत जात आहे. जरा हे तुझ्या तेजात तो दम, तर अमावस्येला बनवेल पूनम. नेकीने चालत नि दुष्कर्मे टाळत, ज्याने हासून सहज जाईदम. हे परमात्मा तुझ संतान आम्ही, जेव्हा दुराचारीस करू सामना, तेव्हा तू संभाळशील का सांगना. त्याचे वाईट जरी आम्ही चांगुल भरी, न बदल्याची असो कामना. वाढत जाओ पाऊल स्नेहाचे, मग मिटेल हे वैराचे. नेकीने चालत नि दुष्कर्मे टाळत, ज्याने हासून सहज जाईदम. हे परमात्मा तुझ संतान आम्ही. धन्यवाद. खूपच सुंदर दीपालीताई. कार्यक्रमाची सांगता ही अतिशय प्रेरणादायी झालेली आहे. आणि सर्वांचे आभार की तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमचा हा कवितांचा उपक्रम बघितला, काव्य मैफल बघितली. आणि इथून पुढे आम्ही विविध उपक्रम करणारच आहोत, आणि तुम्ही आम्हाला नक्कीच प्रोत्साहित करा. आणि तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल, मी अशी आशा करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता करू.